नमस्कार. देशोन्नतीच्या विशेष कार्यक्रम बेनकाब खाकी की कहाणी खाकी की जुबानीमध्ये मी धवल आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्यासोबत सध्या आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित सर. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि त्यांची आत्तापर्यंतची जीवनयात्रा. सर, देशोन्नतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, आपण सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावरती आहेत. फार जबाबदारीचं पद आहे. आत्तापर्यंतचा आपला हा प्रवास लहानपणीपासून ते आत्तापर्यंतचा हा कसा होता सर? मी मूळचा पुण्याचा आहे. पुण्यामध्ये एका सरस्वती मंदिर नावाची शाळा आहे बाजीराव रोडला. त्या ठिकाणी माझं 1ली ते 10वी शिक्षण झालं. त्यानंतर सर परशुराम भाऊ SP कॉलेज जे म्हणून फेमस आहे, त्या SP कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत मी त्या ठिकाणी शिकलेलो आहे. मी BSc केमिस्ट्रीमध्ये केलेलं. 92ला मी ग्रॅज्युएट झालो. आणि त्यानंतर मला हा स्पर्धा परीक्षांचं बाबतीत माहितीच नव्हती. मी आपलं परंपरागत असं जे आमच्या भावाचे दुकान होतं त्या दुकानावरती मी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मी थांबायचो, हे करायचो. परंतु एकदा मोठ्या भावाने सांगितलं की तू काहीतरी एवढा शिकला आहेस तो पुढे काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे स्पर्धा परीक्षा वगैरे दे तू, त्याची इच्छा होते. मग मी त्यानंतर त्या स्पर्धा परीक्षांकडे वळलो आणि 1995ला मी पहिल्यांदाच परीक्षा दिली, कारण मध्ये कॅन्सल झाल्या त्या परीक्षा. तर 1995च्या MPSCच्या परीक्षे फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी पास झालो आणि सब इन्स्पेक्टर म्हणून 1996ला मी ट्रेनिंगसाठी गेलो होतो. लहानपणीपासून असं काही विचार नव्हता की मला असं नव्हतं, परंतु कधी कधी असं वाटायचं की ज्यावेळेला आपण समाजामध्ये वावरताना, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा एखादा सिनेमाला गेलो आहे आपण आणि त्यावेळेला काही बघा असतात, म्हणजे मागे बसून टाळ्या शिट्ट्या किंवा काहीतरी वेगळे म्हणजे विचित्र असे कॉमेंट्स करणारी काही तरुण मंडळी, काही गुंड प्रवृत्तीची लोक असतात. तर त्यावेळेस वाटायचं की आपण ज्यावेळेस फॅमिलीबरोबर असतो त्यावेळेला आपल्याला ते जास्त फील होतं की ह्या लोकांना शिस्त लावणारं असं कोण नाही आहे का. मग त्यावेळेला असं मनात कुठेतरी असं होतं की बाबा पोलीस डिपार्टमेंटमध्ये जर आपण गेलो तर ह्या गोष्टी, पण असं त्यामध्ये काही ते हे नव्हतं झालेलं. परंतु नंतर ज्यावेळेस भावाने मला सांगितलं त्यानंतर मी मग त्या दृष्टिकोनातून अभ्यास केला. आणि म्हणजे असं काही ठरवलेलं नव्हतं की म्हणजे प्रत्येक वेळी असतं बघा, लहान पोरांचं पण किंवा आमच्या वयाचे म्हणजे जवान पोरं जी आहेत लहानपणीपासूनच विचार करतात की नाही मला डॉक्टर बनायचं आहे, नाही मला इंजिनियर बनायचं आहे. कोणी असतं त्यातलं पण की नाही मला आर्मीमध्ये जायचं आहे, मला पोलीसमध्ये जायचं आहे. तसंच तुमचं काही नाही, तुम्ही BSc केमिस्ट्रीमध्ये पण आहे. तर असं काही दुसरा विचार नव्हता की नाही मला हे करायचं आहे पण मग घरच्यांमुळे? ॲक्च्युली मी माझ्या म्हणजे आमच्या घरातला पहिला ग्रॅज्युएट. माझं जे बालपण आहे थोडंसं खडतर परिस्थितीमध्ये गेलं. आम्ही सिटीमध्येच मी राहणारा एक 10 बाय 10च्या रूममध्ये आम्ही 5 भावंड आणि आईवडील असे राहायचो. आमचं तसा तरकारीचा व्यवसाय होता आणि शिक्षणाचा असं काही परिस्थिती नव्हती, परंतु आईची इच्छा होती की मुलांनी शिकावं. तर त्यातला मी शेवटचा मुलगा, म्हणजे 5 भावंडांमधला. तर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. बाकीच्यांना परिस्थितीमुळं लवकर कामाला वगैरे लागायला लागलं. तर मग त्या याच्यामध्ये मी ग्रॅज्युएट पहिला. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की काहीतरी म्हणजे शिकायचं आणि कुठेतरी पोटापाण्याला चांगलं नोकरी लागायची, हाच डोक्यामध्ये सर्वायवलचा विचार होता. त्यामुळं ते स्वप्न वगैरे बघण्याच्या काळामध्ये आम्ही खडतर परिस्थितीमध्ये सर्वाय कसं व्हायचं या बाबतीत आम्ही जास्त आमचं लक्ष होतं. त्यामुळं ती स्वप्न आम्ही काय पाहण्याचं आम्हाला ते हे मिळालं नाही. म्हणजे पण त्यानंतर मात्र ज्यावेळेस ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, ज्यावेळेला लोक आजूबाजूला आपण वावरायला लागतो समाजामध्ये, त्यावेळेला नवीन स्वप्न दिसतात आपल्याला. मग त्याप्रमाणे अशा संगतीचा पण थोडा एक फरक पडतो. आता पुण्यासारख्या सिटीमधनं आपला जन्म झाला आहे. ॲक्च्युली पुण्यामधनं तर मी पण आहे. आम्ही राहायला कोंडव्याला होतो, NIBM रोडला. पण माझी मिसेस जी आहे ती स्वारगेट साईडची आहे. हां, तर तिकडे आता दगडूशेठ आहे आणि आपलं पुणे इतकी सुंदर सिटी आहे. कसं वाटतं म्हणजे पुण्याच्या काही आठवणी तुमच्या? पुण्याच्या खूप आठवणी आहेत, कारण त्यावेळेसचं पुणे आणि आत्ताच्या पुण्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे मला आठवतं आहे लहानपणी आम्ही ज्यावेळेला बाजीराव रोडनी जायचो, म्हणजे लवकर उठून आम्ही पर्वतीला जायचं. एक आमचा सुट्टीच्या काळामध्ये तो एक आमचा उपक्रम असायचा, सारसबाग आणि सारसबागेनंतर पर्वतीला. तर त्या काळामध्ये सिंगल रस्ता होता आणि कधीतरी 15-20 मिनिटांनी एखादं वाहन जायचं. असं एवढं त्यावेळेला म्हणजे शांतता होती आणि जुन्या टाईपची घरं होती, दोन्ही बाजूला बंगले आणि जुन्या टाईपची घरं. नंतर त्या घरांच्या बाहेर झाडं होती, त्या झाडांना काही फुलं लागलेली असायची. मग आम्ही आमचा तो उपक्रम असायचा की येताना मग ती फुलं गोळा करायची, मग येऊन त्याचा हार बनवायचा आणि तो देवाच्या प्रतिमेला वगैरे लावायचा. असं ते लहानपणीचं जे पुणे आहे
ते स्मरणामध्ये आहे, परंतु आताचं पुन्हा बघितल्यानंतर ते ट्रॅफिक एवढं झालेलं ट्रॅफिक आहे. कोविडच्या नंतर तर खूपच ट्रॅफिक वाढलं, खूप भयंकर. म्हणजे साधा आपल्या पर्वतीच पकडून घ्या, पर्वतीपासून एअरपोर्ट जायचं म्हटलं तर तास सव्वा तास लागून जातो. खूप भयंकर झालं आता ट्रॅफिक. सर, आता तुम्ही इतक्या वर्षापासून कार्यरत आहात, तर असा कोणता केस तुम्हाला असा वाटला का की नाही खरंच हा केस खूप इंटरेस्टिंग होता, आणि खरं म्हटलं की आपण जी वर्दी घालतो आणि आपल्याला जे वर्दीचा जो अभिमान आहे, तर असा कोणता केस तुमच्या आठवणीचा की ज्याच्यामध्ये खरंच असं वाटलं की हो, हा केस खरंच चॅलेंजिंग होता, आणि म्हणजे इतकं सस्पेन्स आणि इतकं थ्रिलर वगैरे सगळं मिक्स, असा कोणता केस? माझ्या प्रोबेशनच्या काळात म्हणजे तशा 1-2 केसेसबाबत मी सांगू शकतो. मी प्रोबेशनरी असतानाच निफाड तालुक्यामध्ये म्हणजे निफाड पोलीस स्टेशनच होतं. त्या निफाड पोलीस स्टेशनला मी प्रोबेशनरी ऑफिसर होतो, आणि संजय देशमुख नावाचे सब इन्स्पेक्टर जे होते ते सिनियर होते, आणि आम्ही जस्ट जॉईन झालो होतो. आमचा प्रोबेशन पिरियड तिथं फिरता असतो, म्हणजे 2 महिने या पोलीस स्टेशनला, 4 महिने त्या ठिकाणी, असं ते 4 महिन्याचा माझा पहिल्याच पोलीस स्टेशनचा तो अनुभव होता. एक दिवस असंच दुपारच्या वेळेला काहीतरी फंक्शन होतं पोलीस स्टेशनला, सगळ्यांना जेवण ठेवलं होतं त्या अधिकाऱ्यांनी, आणि सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण करूया असं काहीतरी कार्यक्रम होता. आणि त्यावेळेला एक मेसेज आला की एक डेड बॉडी त्या निफाड साखर कारखाना आहे, निफाड साखर कारखान्याच्या बाजूला रेल्वे ट्रॅकच्या जवळ एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये एक डेड बॉडी तरंगते आहे. ते कळाल्यानंतर हे सगळं सोडून जेवण वगैरे काय सगळं बाजूला राहिलं. मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. स्पॉटवर पोहोचलो तर एक पालत्या अवस्थेमध्ये पूर्ण नेकेड अशी एक डेड बॉडी तिथे तरंगत होती, आणि तिचे केस वगैरे सगळे गळून गेले, कारण बरेच दिवस झालेले होते, कळत नव्हतं त्याच्यावर. ज्या वेळेला बाहेर काढलं, ते बाज वगैरे लावून ते काढायचं, तो पण माझा पहिलाच अनुभव ग्रामीण भागातला, मी सिटीमधला राहणारा. मग तिथल्या लोकांनी, ते पोलीस पाटील वगैरे आजूबाजूच्या लोकांनी मदत करून मग ती डेड बॉडी वर काढली. त्यावेळी ती लेडीजची असल्याचं निष्पन्न झालं, परंतु तसे बाहुली असते ना जुने, ते सगळे काढले तसं त्या टाईपचं तिथं दिसत होतं. पूर्ण शरीरावरती कपडे नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला तर मला तो अनुभव आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्याला पहिल्यांदा बॉडी आयडेंटिफाय करायला लागते कोणाची. मग ती बॉडी आयडेंटिफाय करण्यासाठी त्या पूर्ण शरीरावरती तिला फक्त इथं गोंधनाचे मार्क होते, आणि तेवढं दिसत होतं. बाकी डिकम्पोज्ड बॉडी होती. डिकम्पोज्ड बॉडी असल्यामुळे ती जर चेहरा वगैरे काय ओळखू येणं येत नव्हतं. किती दिवस झाले असतील साधारणतः तिला तरी 5-6 दिवस झाले असतील त्या याच्यामध्ये, पाण्यामध्ये, आणि पोट वगैरे फुटलेलं होतं सगळं, ते बाहेर आलं होतं, मॅगेट्स आणि हे झाले होते सगळे. मग त्या गोंधन मार्कवरून मग आमचा तपास सुरू झाला. सुरुवातीला आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला मिसिंग ज्या दाखल आहेत, तर ते साधारणतः एजवरून आम्ही त्या मिसिंग दाखल प्रकरणाच्या जवळपास 40-45 ज्या आजूबाजूच्या 3-4 पोलीस स्टेशनच्या मिसिंगचे आम्ही सगळे मागवले. त्यातनं 1-2 महिलांशी थोडंसं वर्णन त्या गोंधनावरून आम्हाला मॅच होत होतं. मग एक बॉडी म्हणजे एक व्यक्ती आम्ही आयडेंटिफाय केला. मग त्याच्या घरी गेलो आम्ही. घरी गेलो तर तो तिचा नवरा होता, ज्याने येऊन तक्रार दिली होती की माझी मिसेस अशी अशी आहे. परंतु आणि तिथं गेल्यानंतर ना त्याचं बिहेवियर थोडंसं विचित्रच वाटत होतं. तर त्याला पहिल्यांदा काहीच रिव्हील केलं नाही आम्ही, त्याला काहीच सांगितलं नाही. त्याला विचारलं तुमची, चला म्हणलं गाडीमध्ये बसा. ते गाडीमध्ये मागे बसवलं, मी पुढे आणि आमचे त्या अधिकारी आणि ड्रायव्हर असे, आणि त्याला मागे बसवलं, आणि आम्ही त्या दिशेने जवळपास तो 7-8 किलोमीटर अंतरावरती ती विहीर होती, तिकडनं निघालो. ते जसं आम्ही अप्रोच व्हायला लागलो त्या विहिरीकडे, तसं तो स्वतःच बडबड करायला लागला. त्याच्यावरनं आमचा संशय जास्त बळावत गेला की ह्याने काहीतरी हा उद्योग केलेला दिसतोय. मग जवळ जसा आलो आणि जसं त्याला बॉडी दाखवली, तर सुरुवातीला त्यांनी नाही म्हटलं, परंतु ज्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीने थोडंसं आम्हाला त्याच्यावरती संशय झालाच होता दाट. मग त्यांनी कबूल केलं की ती जी महिला होती, त्या महिला त्याची पत्नीच होती, आणि त्यानेच तिला मारलेलं होतं. त्याचं कारण होतं वेगळं, म्हणजे एक वैयक्तिक कारण होतं, कारण ती त्याला त्रासच होती, निघून जायची घरी. त्याच्या मुलीचं लग्न ठरलेलं होतं, त्या मुलीच्या लग्नामध्ये पण अडथळा, म्हणजे त्यांचीच मुलगी होती, पण हिला जी सवय बाहेर फिरायची होती, त्यामुळे ते अडथळा आल्यामुळं तो त्या गावामध्ये गेला होता, आणि त्या पत्रिका वाटतानाच्या बहाण्याने तिला घेऊन आला तिथं, आणि त्यांनी तर ते मला पहिला अनुभव हा असा की बॉडी आयडेंटिफाय करणं कसं, त्याच्यावरनं मग तो माझा प्रोफेशनमधला पहिला अनुभव. परंतु मला जर माझ्या आवडीची केस जर म्हणाल तर आत्ता पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये मी पोलीस निरीक्षक म्हणून तिथं युनिट 4ला क्राईम ब्रँचला होतो. तर त्यावेळेला ते मी क्राईम ब्रांच युनिटला माझी बदली व्हायच्या अगोदर मी जस्ट हजर झालो होतो, आणि पोलीस भरतीची प्रोसिजर सुरू होती. त्या पोलीस भरतीच्या प्रोसिजरमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घेतलं गेलं होतं. तर साधारणतः 750 जागा होत्या पोलीसच्या, त्यासाठी 2.25 लाख मुलांचे अर्ज होते,
आणि त्याच्या रिटर्न परीक्षा म्हणजे ह्यावेळेस असं झालं होतं की पहिल्यांदा रिटर्न घ्यायची आणि त्यानंतर मग फिजिकल घ्यायची. असं झाल्यामुळे तो टास्क मोठा होता, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रिटर्न परीक्षा घ्यायची. तर त्यासाठी मग सेंटर आम्हाला पुण्यामध्ये सफिशियंट होत नव्हते. आमचे संजय शिंदे साहेब त्यावेळेस ॲडिशनल CP होते आणि काकासाहेब डोळे जे होते ते DCP होते, प्रशांत आंबोतकर आम्हाला ACP होते. तर ह्या सगळ्यांनी असं ठरवलं की म्हणजे त्यांनी निर्णय घेतला आणि एक एजन्सी होती, त्या एजन्सीकडे ते काम दिलं होतं परीक्षा कंडक्ट करायचं. परंतु त्या पूर्ण एजन्सीवरती डिपेंड, कारण त्याची पेपरची सगळी गुपित ठेवायला लागतं, ते कुठल्याही प्रकारे ते आम्ही ठेवलं होतं बरोबर. आणि 5 शहरांमध्ये म्हणजे नागपूरसुद्धा त्यामध्ये होतं. 5 शहरांमध्ये सेंटर त्याची आम्ही हे करून त्याचं 5 शहरांमध्ये ती परीक्षा घेतली. पेपर जमा झाले, पेपरचा रिझल्ट वगैरे लागला. तोपर्यंत काही हे नव्हतं, म्हणजे काय कुठल्याही प्रकारचं काही झालं आहे असं वाटत नव्हतं. परंतु आमचे जे शिंदे सर होते, ते शिंदे सर हे प्रत्येक गोष्ट पाहून त्यांचा एक म्हणजे आम्हाला ज्यांनी ज्यावेळेला ब्रिफिंगला बसवलं त्यांनी सांगितलं एकही चुकीचा माणूस पोलीस खात्यात आला नाही पाहिजे. जो कुठल्या माल प्रॅक्टिसेस करून जो मुलगा पोलीस शिपाई म्हणून येतोय तो पुढे जाऊन तो ते पोलीस खात्यामध्ये वेगळेच उद्योग करणार आणि त्यामुळे आपलं नाव खराब होणार. म्हणून त्यांची एकदम सक्त सूचना होती की पूर्ण ते, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंही होतं. परंतु ह्या लोकांचं म्हणजे टेक्निक एवढं जबरदस्त वापरलं. एक म्हणजे आम्ही ते ज्या वेळेला आम्ही त्यांच्या पेपर व्हेरिफिकेशनमध्ये पहिल्यांदा एक फोटो वेगवेगळे आम्हाला आढळून आले, फिजिकलला वेगळं आणि याचं वेगळं. अशातनं आम्ही 2 लोक आयडेंटिफाय केले आणि त्या 2 लोक आयडेंटिफाय केले. मग सर म्हणले की आपण सगळेच जे आम्ही 1001 लोक जी हे केली होती वरती येतात ना म्हणजे याच्यामध्ये, त्या 1000 लोकांमधनं आपण परत 750 फायनल करणार असतो. तर ते जे लोक होती त्या लोकांचे पूर्णच्या पूर्ण पेपर आम्ही परत व्हेरीफाय केले. त्यातनं असे 2-4 जण आम्हाला मिळाले. मग आम्ही ते इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यांचे पेपर व्हेरीफाय करत असतानाच 2 मुलं जी आहेत ते आम्हाला आणखी संशयित सापडली, कारण आम्ही ते पेपर व्हेरिफिकेशनच्या काळामध्ये ते पळाले. म्हणजे त्यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही ते बाहेर पळून जात होते त्यांना पकडलं आम्ही. मग त्यांच्याकडे मिळालेल्या सगळ्या त्या वस्तूंमध्ये मग त्यांचं इंट्रोगेशन करत असताना एक नवीन एक मोडस ऑपरेंडी आमच्या लक्षात आली. एक आपल्याकडं ATM कार्ड ठेवण्यासाठी किंवा कार्ड ठेवण्यासाठी एक छोटेसे पॉकेट असतात, ते पॉकेट साईजचे मोबाईल फोन. अच्छा. म्हणजे तो त्याला म्हणजे स्पाय फोन म्हणतो ना आपण, त्या टाईपचे ते तुम्ही जर तुम्हाला दिलं हातात तर हे काय चल कार्ड ठेवून दे बाजूला. परंतु तो ॲक्च्युली त्याला IMEI आहे, त्याच्यामध्ये सिम कार्ड इन्सर्ट होतो, तो मोबाईल म्हणूनच यूज करण्याचं ते साधन आहे. तर ते आम्हाला ती मोडस ऑपरेंडी आम्हाला ओपन झाली. मग त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 116 आरोपी आम्ही आयडेंटिफाय केले आणि जवळपास 60, मी जोपर्यंत तिथं होतो तो पत्तापास चालूच होता, 60-62 आरोपी आम्ही त्यावेळेस अरेस्ट केले होते म्हणजे भरतीसाठी. आणि 30 एक लोक अशी आम्ही काढली बाहेर की ते ॲक्च्युली ते पोलीस म्हणून सिलेक्ट झाले होते. त्यांनी फार फोटोग्राफी वगैरे करून त्यांचे ठेवले होते ते सगळं, त्यांना फक्त आता लेटर देऊन त्यांना आतमध्ये घ्यायचे होते. अशी लोक आम्ही शोधून काढली आणि त्यांना सुद्धा आम्ही बाहेर काढलं आणि त्यांना आरोपी बनवलं आम्ही. ह्याच्यासाठी आम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करावं लागलं. ज्या सेंटरला आम्ही परीक्षा होत्या त्या सेंटरचे डंप डाटा काढले आम्ही. तो एवढं युनिक आयडिया होती ती की ते जे पॉकेट साईज तो जो मोबाईल आहे ते आतमध्ये घेऊन जायचे, लपवून घेऊन जायचे. कारण जनरली आपण असं चेक करतो सगळं आणि परीक्षांना फारसं काही एवढ्या मोठ्या प्रमाणावर हार्ड अँड फास्ट चेकिंग होत नाही. मग ते आतमध्ये घेऊन जायचे आणि ब्लूटूथचं एक छोटंसं डिव्हाइस होतं आतमध्ये, त्या आतमध्ये कानात इन्सर्ट करून ठेवायचं. त्याचं एक वायर असायची ती काढण्यासाठी बाहेर, तुम्हाला कळणारच नाही की त्याच्याकडं ते आहे. मग 1 वे कॉल यायचा तिकडनं. ज्यावेळेला ते परीक्षा सुरू व्हायची त्यावेळेला 1 वे कॉल यायचा आणि 4 सेट असतात A B C D परीक्षांचे. तर तिकडनं विचारलं जायचं तुझा सेट कुठला, A आहे का, A आहे का, B आहे का, B आहे. जो सेट असेल तो जो सेट असेल तर त्याने कुठे जिथं लपवली तर फक्त ते थपकी मारली की खरखर जायची त्याला. मग त्या सेटची उत्तरं ते देऊन लिहायची. मग ते फक्त Aचा 2, Bचा किंवा 1 नंबर प्रश्नाचं उत्तर A, 2 नंबर प्रश्नाचं उत्तर C, ते फक्त लिहून ते घ्यायचे. बरं, यांचे प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याशिवाय यांना कळणार नाही ना. हे 4 प्रश्नपत्रिका बाहेर काढायच्या असतील तर ह्या प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यासाठी ते डमी बसवायचे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक मोबाईल फोन घेऊन जायचे, छोटासा सॅमसंगचा होता, तो आतमध्ये घेऊन जायचे. त्यांनी बनियन होतं आतमध्ये, आतल्या बाजूला पॉकेट केलं होतं, त्याच्या कॅमेऱ्याच्या तिथं बरोबर कट करून वरचं बटन काढलं की तो मोबाईल फोनचं कॅमेरा तिथं हे होईल
एक बटनावर त्यांनी एक ॲप होतं, ते ॲप डाउनलोड करून घेतलं होतं. वन बटन क्लिकवरती ते ॲप सुरू आहे. त्याचं काम फक्त एकच की फ्लॅश मारायचं, म्हणजे स्नॅप मारायचे, फोटो दर 10 सेकंदाला एक फोटो निघणार, आता तुमच्या मेल अकाउंटवर तिथं स्टोअर होणार. मग हा व्यक्तीचा मेल अकाउंट जो आहे तो बाहेर ओपन करून बसलेला असतो. त्यांनी फक्त बटन दाबायचं आणि पेपर ओढायचे, पेपर फक्त हे करायचे. ते स्नॅप त्याचे स्नॅप 4-5 पानांचा जो 6 पानांचा पेपर असेल, 6 स्नॅप बाहेर गेले की तो पेपर बाहेर गेला. मग ते असे त्यांनी 4ही सेट बाहेर काढायचे ते, आणि मग त्याचं लगेच त्यांनी बसवलेलं असायची उत्तर शोधायला. एवढं त्यांचं. असे आम्ही जवळपास 5 टोळ्या आम्ही जालना, औरंगाबाद आणि बीड ह्या भागातल्या 5 टोळ्या आम्ही हे केल्या होत्या, ध्वस्त केल्या होत्या. आपल्या राज्यातलेच होते, महाराष्ट्राचे की बाहेरचे? महाराष्ट्रातलेच होते, परंतु तो जो IMEI नंबर सेम असणारे जे हे होते डिव्हायसेस, स्पाय डिव्हायसेस होते ते. मग त्या IMEIचे आम्ही ज्यावेळेस हे काढलं, CDR काढले, तर सेम IMEI अनेक, आणि ते ऑल ओव्हर इंडिया चालू होते ते. आम्ही ते बनवणाऱ्या कंपनीला सुद्धा आम्ही आरोपी बनवलं. पण मी असताना तिथे मला ते दिल्लीपर्यंत पोचता नाही आलं, आणि त्या हैदराबाद आणि दिल्लीची 2 कंपन्या होत्या त्या पुरवणाऱ्या. तर त्या कंपनीला. कोणत्या वर्षाची गोष्ट आहे ही आता 2021ची गोष्ट आहे. अच्छा, 2021 बरोबर. एवढी हार्ड, म्हणजे एवढी फास्ट टेक्नॉलॉजी आणि एवढं ते अजूनही ह्या गोष्टी आत्ता सुद्धा तुम्ही जर मुंबईच्या आत्ता परवाच्या पेपरमध्ये जर वाचला असेल तर तीच गोष्ट जी आहे तेच त्यांनी ते टेक्निक वापरलेलं आहे त्यामध्ये. एवढं टेक्नॉलॉजीचा असा वापर. आणि ऑल ओव्हर इंडिया ते IMEI ॲक्टिवेट होते त्यावेळेला. म्हणजेच त्याचा वापर बहुतेक आम्ही 16 परीक्षांमध्ये, त्या तपासामध्ये आम्ही 16 परीक्षांमध्ये ते डिव्हायसेस वापरले गेल्याचे, आणि कोणी वापरलेत आणि कोण, ते सगळे आम्ही त्या विभागांना ती माहिती त्यावेळेस दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो आमचा चांगलं इन्व्हेस्टिगेशन झालं होतं. ते माझ्या आयुष्यामधलं जे आत्तापर्यंतचं चांगलं इन्व्हेस्टिगेशन. आणि त्यासाठी म्हणजे माझी टेक्निकल टीम जी होती त्यात एक API देशमुख, अमरीश देशमुख म्हणून माझ्याबरोबर होता. त्यानंतर एक प्रशांत सईद म्हणून माझ्याबरोबर होता. ते टेक्निकल ॲनालिसिसमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं. नंतर आमची टीम बाकीचे होतेच क्राईम ब्रँचचे, परंतु आम्हाला बॅक करणारे आमच्या पाठीमागं रॉक सॉलिड म्हणतो ना आपण, बॅकिंग जे होतं ते संजय शिंदे साहेब आमचे ॲडिशनल CP होते, आणि आमचे काकासाहेब डोळे DCP होते, ACP अमृतकर होते. त्या सर्वांनी आम्हाला खूप चांगलं बॅकिंग दिलं, त्यामुळे आम्ही हा चांगला तपास करू शकलो याच्यामध्ये. सर, परत आपण थोडंसं आपल्या पर्सनल लाईफवरती येऊ. सर, जेव्हा आता आपण बघतो एक यंग असताना एक टर्निंग पॉईंट येतो, एक समजून घ्या, एक 21-22 वर्षाचं वय, 18च्या पुढचं, तेव्हा एक अट्रॅक्शन पण असतं, आणि म्हणजे ज्याला आपण अफेअर म्हणतो किंवा काय. तुम्ही त्या काळात असताना, तुमच्या 21-22मध्ये असताना, तर तुमचं कधी काही असा किस्सा, म्हणजे तुम्ही नाव नाही सांगितलं तरी चालेल, तशातला कोण किस्सा? नाही, असं असतंच आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलं ना कुठलं क्रश त्या काळामध्ये येतच असतो. ते आपलं एक टर्निंग, आपण म्हणजे एक त्या वयामध्ये जात असताना ते एक नॅचरल गोष्ट असते, ती हार्मोनल चेंजेस असतात, नॅचरल गोष्ट असते. आणि प्रेम हे खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट काहीच नाही. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ते यावं आणि येतच असतं. माझ्याही आयुष्यामध्ये तशा गोष्टी आल्या होत्या, परंतु कसं आहे, आपल्या जीवन मरणाच्या लढाईमध्ये पहिली प्रायोरिटी आपली सर्वायवलसाठी असते. त्यामुळं आम्ही प्रायोरिटी ह्या गोष्टीला दिली, आणि तिकडच्या याच्यावरती आम्ही तसे फेल झालो असं म्हणूया. नाही, पण असं कधी वाटलं होतं की नाही, मला या अमुक पोरीसोबत प्रेम आहे, तर मला लग्न पण तिच्यासोबत करायचं, अशी कधी भावना? हो, भावना तर होतेच आपली, परंतु रियालिटीचे सुद्धा आपण चेक करतो ना, रियालिटी चेक. म्हणजे मला ताजमहलमध्ये जाऊन राहायचं आहे, परंतु मी रियालिटी चेक पण केला पाहिजे ना. तर तसं त्याप्रमाणे अशा गोष्टी होतात, पण लवकर आपण पटकन आपण जमिनीवर आलेलं बरं असं. कारण शेवटी तुमच्यावरती तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. तुमचं कुटुंब तुम्हाला आशेने पाहत असतं, आणि आपण एक ठीक आहे फेरीटेल लाईफमध्ये आपण तेवढा काळ जाईल, परंतु पुढचं काय मग. त्यामध्ये ह्याच गोष्टी, पण ह्या गोष्टी अशा पण आहेत की तुम्हाला एक इन्स्पायर पण करतात, किंवा एक प्रकारचं तुम्हाला थर्स्ट पण देतात की ठीक आहे, मी करून दाखवीन, अशा प्रकारच्या ह्या गोष्टी मी करून दाखवीन, मी काहीतरी बनवून दाखवीन. तर असे तुमचे फेल्ड रिलेशनशिपमधनं तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा होऊ शकतात. म्हणजे आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. ते एक राजकुमार रावची मूवी पण आहे ना, ती पोरगी त्याला नकार देते, तर मग तो डायरेक्ट IAS ऑफिसर बनतो. ते गाणं व्हायरल झालं, ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखे, किती गाणं. मी नाही पाहिला तो पिक्चर, पण
पोरगी त्याला हे तिचं पद मोठं निघतं. बरोबर आहे. हां. तर मग याला डावलण्यात येतं, तर मग हा शेवटी अभ्यास वगैरे करून डायरेक्ट IAS ऑफिसर बनतो, नंतर मग ती त्याच्या अंडरमध्ये असते. चांगलं आहे. पॉझिटिव्ह असे आपल्याला काय म्हणतो, एक पॉझिटिव्ह थर्स देणाऱ्या गोष्टी असतात या, आणि आपण तसं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. बरेचशी लोक प्रेमामध्ये काही समजा यश नाही मिळालं किंवा काही नकार मिळाला किंवा काही परिस्थितीमध्ये तुमचं वर्कआउट नाही झालं तुमचं रिलेशनशिप, तर मग डिप्रेशनमध्ये जातात, कुठं व्यसनांमध्ये जातात. पण माझं म्हणणं उलटं आहे, आपण त्यातनं जास्त काय चांगलं आणखी बनू शकतो, आपण तेवढं चॅलेंज घेतलं पाहिजे आयुष्यामध्ये आणि चॅलेंज घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि काहीतरी आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे. कारण आपल्याला आईवडिलांनी जन्माला दिलेलं आहे ते तर मोठे उपकार आहेत त्यांचे, परंतु आयुष्यभर आपण कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ किंवा कुणाचा तरी व्यक्ती असं आपली आयडेंटिटी नसावी. आपण स्वतः काहीतरी बनलं पाहिजे. त्याचप्रमाणे माझ्या मुलांनाही तेच सांगतो. बरं सर, जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, म्हणजे तुम्ही वर्दी घातली, तर जेव्हा प्रॅक्टिसमध्ये किंवा ट्रेनिंगमध्ये जेव्हा आपण रिव्हॉल्वर किंवा शूटिंग वगैरे करतो, तो एक वेगळा अनुभव असतो. पण जेव्हा खरी बंदूक आपल्याकडे असते, तर जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातली खरी बंदूक पहिल्यांदा पकडली, तेव्हा कसं वाटलं होतं? पहिल्यांदाच आम्हाला फायरिंगला इगतपुरीला घेऊन जायचे, कारण ट्रेनिंग पिरियडमध्ये आम्हाला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये आमचं ट्रेनिंग होतं. त्यानंतरनं एक 6 महिन्याच्या ट्रेनिंगनंतर आमचं फायरिंगचे प्रॅक्टिसेस सुरू होतात. त्यावेळेस आम्हाला इगतपुरीला आमचा फायर बोट आहे, परंतु तोपर्यंत तुम्हाला हँडलिंगसाठी ते देतात. म्हणजे तुम्हाला ते खोलायचं असतं, जोडायचं असतं, इन टाईम तुम्हाला ते खोलून जोडायचं असतात. त्याचं पूर्ण तुम्हाला मेकॅनिझम समजून घ्यायचं असतं. तुमचं पिस्टल असेल तर जनरली पिस्टलच देतात, आणि लॉंग वेपन म्हणजे मोठे जे वेपन आहेत ते त्यावेळेस आम्हाला 303 होतं आणि SLR होतं आणि कार्बाईन होते. ह्या 3 वेपन आम्हाला, आणि आम्हाला LMG सुद्धा दाखवली होती आणि AK-47 सुद्धा दाखवली होती, परंतु त्याचं हँडलिंग जास्त आम्हाला ते कमी स्वरूपात असल्यामुळं त्यावेळेस हँडलिंग आम्हाला जास्त नव्हतं. परंतु नंतरच्या ज्यावेळेस आम्ही नाशिकलाच एक कोर्स केला होता कमांडोचा, त्यावेळेला मात्र आम्हाला त्याचं हँडलिंग चांगल्या प्रकारे AK-47चं सुद्धा हँडलिंग आणि फायरिंग प्रॅक्टिस आम्हाला झाली होती. ते एक वेगळंच थ्रिल असते. परंतु आपण रिअल लाईफमध्ये ज्यावेळेला नोकरीमध्ये येतो त्यावेळेला त्याचा मिनिमम वापर होतो, आणि मिनिमम वापरच व्हायला पाहिजे, कारण आपण जनरली आपल्या लोकांमध्येच असतो. आमच्याकडे पोलिसांकडे इंटरनल सिक्युरिटीची व्यवस्था आहे. इंटरनल सिक्युरिटी ही आपलीच लोकं आहेत, पण त्यातलेच काही बदमाश किंवा जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतात त्यांच्यापासून इतर समाजाला सेफ ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा वापर ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेलाच तो केला पाहिजे. आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मला फायरिंग करायची वेळ आली होती, कारण मला माझ्या बरोबर जो स्टाफ होता त्यांना वाचवण्यासाठी मी पुण्यामध्ये वानवडी पोलीस स्टेशन असताना ते रामटेकडी नावाचा एरिया होता. तर रामटेकडी एरियामध्ये एकदा रायट झाले होते, आणि त्या रायटमधले आम्ही आरोपी घेऊन चाललो होतो. त्यावेळेस आमच्यावर अटॅक झाला होता. जवळपास 1000-1500च्या मॉबने आम्हाला घेरलं होतं, आणि आमच्याबरोबर आम्ही ज्यांना पकडलं होतं त्या आरोपींना ते हिसकावत होते, म्हणजे घेऊन जायचं. आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला घेरून अचानक त्यांनी पथराव सुरू केला आमच्यावरती. दगडफेक सुरू केल्यानंतर मग मी बॉनेटवर उभं राहून आक्रमक पवित्र्यामध्ये मी हवेमध्ये 2 फायर ज्यावेळेस मी केले त्यावेळेला तो मॉब डिस्पर्स झाला, घाबरून पळालेत. कारण माझ्या बॉडी लँग्वेजवरनं आणि माझ्या आविर्भावातनं मी सांगितलं आता मी हवेमध्ये पुढे आला तर तुम्हाला गोळे घालेल. तेवढं करावं लागतं, कारण ते केल्याशिवाय माझ्याबरोबरचे 4 लोकांचं जे आहे लाईफ ते मला वाचवलं. वानवडीचे राईट्स म्हणजे हिंदू मुस्लिम राईट्स झाले होते ते का? तो हिंदू मुस्लिम असा प्रकार नव्हता, तो गुन्हेगारांमधलाच प्रकार होता. 2 गुन्हेगारांच्या टोळ्या होत्या, त्यातले काही म्हणजे राजकीय पक्षांनी त्यांना पद दिली होती, आणि त्या आपसातच त्यांचे वाद होते. त्या वादामधून स्वतःच्या सुपेरियरिटीसाठी जे वाद होते त्या वादामधून त्यांनी भांडणं केली होती, आणि त्या भांडणामधनं हा प्रकार झाला होता. आता हे जे फायरिंग वगैरे केली 2 गोळ्या, या सगळ्यांचा हिशोब पण द्यावा लागतो ना? याचं ॲक्च्युली प्रत्येक फायरचं चौकशी होती, न्यायालयीन चौकशी होते, आणि त्यामध्ये आमचं वेपन वगैरे सगळं जमा होतं त्यामध्ये, आणि त्याचं सगळं रिपोर्ट जातात. मग मी फायरिंग केल्यानंतर ना माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ACP DCP आहेत, त्यांचे मग मतं मागितली जातात की हे फायरिंग बरोबर जस्टिफाईड होतं का. माझं फायरिंग जस्टिफाईड झालं. तुम्ही सेल्फ प्रोटेक्शनसाठीच केलं होतं, आणि ते पण हवेत केलं होतं. आणि त्यामुळे एक चांगला इम्पॅक्टही झाला. आम्ही त्याच दिवशी गुन्हाही दाखल केला. रात्रीत आम्ही त्यातलेच 10 आरोपीसुद्धा अटक केले. आम्ही बिलकुल डिफेन्सिव्ह मोडमध्ये नाही गेलो,
आम्ही ॲग्रेसिव्ह मोडमध्येच राहिलो आणि आम्ही पूर्ण सगळे ते खणून काढलं आणि त्यातल्या आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध आम्ही चार्जशीट पाठवलं. आणि त्यानंतर वानवडीमध्ये बराच फरक पडला होता, कारण सामान्य लोकांचे जे आम्ही कानोसा घेतो अजूनही मला वानवडी, मी हे 2016ची गोष्ट आहे, 2017ला मी वानवडीमधनं बदली होऊन मी स्वारगेटला आलो होतो. ते मी 2015 ते 17 दरम्यान वानवडी पोलीस स्टेशनला पुण्याला होतो. परंतु आजही मला वानवडीतल्या त्या रामटेकडी भागातला असेल किंवा सय्यदनगर भागातल्या सामान्य नागरिकांचे फोन येतात की साहेब तुम्ही होते त्यावेळेस आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि आम्हाला त्याचा पुढं फायदाही असा होतो की ज्यावेळेस आपण कॉमन मॅनच्या इंटरेस्टसाठी काय करतो, तिथं चांगला कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी आपण काय डिसिजन घेतो आणि क्रिमिनल एलिमेंट्सचं तिथलं जे प्रस्थापित वर्चस्व आहे ते मोडून काढतो, त्यावेळेला सर्वसामान्य लोक हे ऑर्गनाईज नसतात, परंतु त्यांच्या मनात इच्छा असते की असंच व्हायला पाहिजे. त्यामुळं ते पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या कामगिरीवरती ते समाधानी होतात आणि मग तुमच्याकडे गपचूप येऊन तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पण देतात. ते त्यांचा विश्वास वाढतो प्रशासनावरती. सर, आता इतक्या वर्षापासून आपण कार्यरत आहात, तर असा कोणता अनुभव की म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नाही मला खरंच आपले जे सुपिरियर असतात, आपले जे सिनियर्स असतात, तर भरपूरशे वेळी असा अनुभव होतो की नाही यांच्याकडून हे शिकायला भेटलं. तर तुमचा आवडीचा सगळ्यात अनुभव आणि तुमचे म्हणजे मला सिनियर म्हणजे पाहिजे तर हे खरंच यांच्यामुळे खूप काही शिकायला भेटलं, असे कोणाला तुम्ही श्रेय द्याल या गोष्टीचं? तसे माझ्या पूर्ण याच्यामध्ये जवळपास 17 ते 18 DCPs असतील किंवा ॲडिशनल CP 5-6 हे होते. CP बरोबर जवळपास 5-6 CPंबरोबर काम केलेलं आहे मी. त्यातले सगळ्यांकडनंच मला प्रत्येक वरिष्ठ अधिकारी हा हायली क्वालिफाईड असतो. त्यांचं ट्रेनिंगही त्या पद्धतीने झालेलं असतं आणि त्यांचं वाचन, त्यांचा आवाका अभ्यासाचा हा खूप चांगला असतो. त्यामुळे प्रत्येकाकडनंच शिकण्यासारखं काहीतरी असतं. मलाही ह्या लोकांकडनं बरंच काही शिकायला मिळालं. मला पुण्यामध्ये असताना DCP प्रवीण मुंडे साहेब होते. त्यानंतर मला नावं आठवत नाहीत, परंतु पहिल्या मी वानवडीला होतो त्यावेळेससुद्धा एक मला आता हिरेमठ साहेब होते. मग ही लोकंसुद्धा यांचं म्हणजे सामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी तुम्ही किती कटिबद्ध असलं पाहिजे या गोष्टीसाठी फार दक्ष होतं ते. आणि सपोर्टही करायचे चांगल्या कामासाठी तुम्हाला 100. आणि मला आजपर्यंत खूप चांगला सपोर्ट माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मिळालेला आहे. आणि आपण चांगलं काम करत असू तर आपल्याला नक्कीच 100% वरिष्ठ अधिकारी सपोर्ट करतात. हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. मुंडे साहेब होते, त्यानंतरनं आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये संजय शिंदे साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे, पुण्यामध्ये सुद्धा मला ते ॲडिशनल CP होते आणि इथे सुद्धा ॲडिशनल CP आणि जॉईंट CP म्हणून सुद्धा होते. ते संजय शिंदे साहेबांचा एक कटाक्ष असायचा की सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही काम करावं आणि पोलिसांची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा चांगली कशी होईल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. आणि कामातनंच तुम्ही कितीही भाषणं करा, असे पॉडकास्ट किंवा कार्यक्रम कितीही करा, परंतु तुम्ही जे काम करताना ते कामच बोलत असतं. 4 महिने तुम्ही त्या ठिकाणी काम करताना 4 महिन्यानंतर तुमच्या हद्दीतले लोक तुमच्या पोलीस स्टेशनविषयी काय बोलत आहेत याच्यावरून तुमचं काम योग्य आहे का नाही आहे ते बरोबर मेसेज जातो. सर, आत्ताची जी यंग जनरेशन आहे, जसं आपण बघितलं टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे, फोनवर नव्हतं, पण अनेकदा आपण बघतो की त्या टेक्नॉलॉजीचा चांगला फायदा करायच्या ऐवजी गैरवापर जास्ती होतो. आत्ताच्या यूथला तुम्ही काय संदेश द्याल? वेळ फार प्रेशस असतो आणि हा वेळ गेलेला तुमच्याकडनं परत येणार नाही. मी सुदैवाने 2-2.5 वर्ष मी पुण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला सुद्धा, सायबर क्राईम सेल जो होता नंतर सायबर पोलीस स्टेशन निर्माण झालं, ते सायबर पोलीस स्टेशनला देखील मी होतो. त्या ठिकाणी मला स्वतः त्या 2.5 वर्षात आलेला अनुभव जो आहे तो सोशल मीडियावरून किंवा इतर ह्याच्यावरून एवढा फसवणूक मोठ्या प्रमाणावर होते आणि सोशल मीडियाचा क्राईम किंवा आपण म्हणतो ना सायबर क्राईम हा एवढा वाढीला लागलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये जर तुमच्या सिटीमध्ये जो क्राईम असेल टोटल त्याच्या दुप्पट फक्त सायबर क्राईम. म्हणजे मी त्यावेळेसचा ॲव्हरेज सांगतो तुम्हाला. म्हणजे 10,000चा पूर्ण सिटीचा क्राईम असेल तुमच्या वर्षाचा, तर 20,000 तुमचा सायबर क्राईम होता. आणि सायबर क्राईमला कुठल्याही प्रकारचं डिस्टन्सचं हे नाही आहे. तुम्ही देशाच्या एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला फसवू शकता. तर याच्यामध्ये ना आपण शॉर्टकट घेऊन आयुष्यात पुढं जाण्याचा जो प्रमाण आहे, कारण सायबर क्राईममध्ये 2 गोष्टी जास्त यूज केल्या जातात लोकांच्या. एक तर तुमचं ग्रीड फॅक्टर, तुम्हाला लोभ फार असतो की पटकन तुम्हाला पैसे कमवायचे असतात, आणि दुसरं म्हणजे तुमचं फिअर फॅक्टर, तुम्हाला घाबरवून ते तुम्हाला ब्लॅकमेल करतात. आणि या 2 फॅक्टरमुळे तुमचं जास्तीत जास्त सायबर क्राईम होतो आहे. मला यंग जनरेशनला हेच सांगायचं की तुम्हाला जो वेळ आहे तो वेळ अजिबात वायाला न घालवता
हे जे आत्ता तुमचं वय आहे त्या वयामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी लेवल असते तुमच्या शरीराचं, किंवा तुमची कपॅसिटी जी असते ना ती सगळ्यात जास्त असते, टॉपची असते. ती एनर्जी तुम्ही जर पॉझिटिव्ह बाजूमध्ये जर कन्वर्ट केली तर तुमच्या आयुष्यामध्येच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचे रिझल्ट्स फार चांगले, आणि ओव्हरऑल समाजाला आणि देशाला त्याचा फायदाच होणार आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित सर. त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. आपल्याला कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच अनेक अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तात्पुरतं इथेच थांबूया. पाहत राहा देशोन्नती. नमस्कार.